Jazz in the mix. Jazz in the mix. जय शिवराय मित्रांनो, तर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवणं एकदम सोपं आहे. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कॅपकट ऍप लागणार आहे. तर कॅपकट ऍपचं एपीके व्हर्जन तुम्हाला लेटेस्ट मध्ये पाहिजे असेल, एकदम लेटेस्ट मध्ये, तर आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं. तिथून तुम्ही हे ऍप डाउनलोड करून घ्यायचं. ओके, तर डाउनलोड करून घेतल्यानंतर ओपन करायचं. त्याआधी मित्रांनो तुम्हाला काय करायचं, व्हीपीएन जॉईन करायचं. याला व्हीपीएन जॉईन करण्यासाठी तुम्ही मित्रांनो इथे प्ले स्टोरवरून सुपर व्हीपीएन किंवा कुठलंही व्हीपीएन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं. बघू शकता मी अशा प्रकारचं घेतलेलं आहे आणि त्यात जायचं, कनेक्ट करून घ्यायचंय. व्हीपीएन कनेक्ट करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला कॅपकट ऍप ओपन करून घ्यायचंय. तर मित्रांनो बघू शकता कॅपकट ऍप ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली न्यू प्रोजेक्टच्या बटनावर म्हणजे प्लसच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथं सिम्पली मित्रांनो तुम्हाला तुमचा जो काय फोटो आहे तो ऍड करून घ्यायचा. तर सिम्पली मित्रांनो ऍडच्या बटनावर क्लिक करून इथं फोटो तुम्ही ऍड करून घ्यायचा. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला असं डाव्या साईडला टाकलायचं, रेशोच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि 9:16 या बटनावर क्लिक करून 9:16 या बटना म्हणजे जो काही रेशो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर सिम्पली मित्रांनो बघू शकता आपला फोटो व्यवस्थित सेट करायचा. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचे तुम्हाला अशा प्रकारे. त्यानंतर फोटो अशा प्रकारे झूम करू शकता दोन्ही बोटाने आणि साईडला बरोबर इकडे दाखवलं थोडंसं बघू शकता अशा प्रकारे. जसं काय तुमचा फोटो सेट करायचा तसं तुम्ही सेट करून घ्यायचा. त्यानंतर सिम्पली मित्रांनो ऍड ऑडिओ या बटनावरती क्लिक करायचं, स्टार्टिंग यायचं तुम्हाला आणि एक्स्ट्रॅक्टच्या बटनावर क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं जो काही मी तुम्हाला डाउनलोड म्हणजे जो काय आपल्याला मटेरियल मध्ये जो काही व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली तुम्ही इथून जे ते इथं बघू शकता अशा प्रकारचा मी तुम्हाला बीटचा व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली तुम्ही इथं ऍड करायचा आहे. करून त्याचं सॉन्ग जे इथं ऍड होणार आहे बघू शकता अशा प्रकारे. एक्स्ट्राच्या बटनावर क्लिक केलंय आपण, तो काही जो व्हिडिओ डाउनलोड केलेला तो इथं ऍड केलेला आहे. ओके, सिम्पली मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं, इथं जे ते आपला फोटो आहे त्या फोटोची ड्युरेशन सॉंगच्या शेवटपर्यंत घेऊन जायचं. म्हणजे बघू शकता इकडं असं व्हायचं एकदम शेवटपर्यंत घेऊन यायचं. बघू शकता सॉंगच्या शेवटपर्यंत मी आणलेलं आहे. ओके, स्टार्टिंगला यायचं मित्रांनो वरच्या बटनावर ओव्हरलेच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, ऍड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. जो काही मी तुम्हाला आता जो काय आपण सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट केलेला ज्या व्हिडिओ पासून तो व्हिडिओ सिम्पली तुम्ही इथं डाउनलोड केलेला असेल तो इथं ऍड करून घ्यायचा आहे. सिम्पली मित्रांनो इथं जिथं तुम्ही आता बीट देऊन घ्यायचे. तर बीट कशी द्यायची मित्रांनो ते सांगतो मी तुम्हाला. ओके, त्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथं बघू शकता बीट 1 म्हणत येतं. ओके, 1 झाल्यानंतर सिम्पली मित्रांनो थोडं पुढे जायचं बीट 1. ओके, तर वरच्या फोटोवरती क्लिक करायचं. आपला जो का पहिला फोटो आहे तो वरचा त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. बीट 1 जसं बीट 2 येईल ते बघू शकता बीट 2 आलेलं येतं. ओके, तर मित्रांनो जरासं झूम करायचं याला दोन्ही बोटाने म्हणजे एकदम व्यवस्थित ऍक्युरेट होणार आहे. ओके, बघू शकता बीट 1 तर 2 होतं. बघू शकता बीट 1चं आता 1 आहे आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर लगेच 2 येते. ओके, मित्रांनो त्या टायमाला काय करायचं तुम्हाला, लगेच आल्यानंतर सिम्पली स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून वरचा आपला जो काय फोटो त्याला स्प्लिट करून घ्यायचा 2 पार्ट मध्ये. त्यानंतर मित्रांनो वरचा फोटो जो काय पुढचा पार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, जायचं. पुढे गेल्यानंतर बघू शकता बीट 2 लगेच पुढे गेल्यानंतर 3 येते. ओके, तर सिम्पली स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून इथून पण स्प्लिट करून घ्यायचं तुम्हाला. ओके, तर पुढच्या पार्टवर क्लिक करायचंय आणि मित्रांनो बघू शकता 3 झालेले आता 4 येणार आहे. ओके, तर बघू शकता थोडंसं हळूहळू न्यायचं तुम्हाला. बघू शकता 3 आणि लगेच 4 येते. ओके, तर 4 आलेले सिम्पली स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओचे जे काही पार्ट आहेत बघू शकता बीट मी तुम्हाला दिले त्या बीटवर म्हणजे जो बीट पुढचा बीट आला की लगेच करून घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही सगळे पार्ट इथं करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो इथं बघू शकता आपण सगळ्या म्हणजे जे काही फोटो त्या फोटोचे पार्ट करून इथं आपण घेतले बीट प्रमाणे म्हणजे 16 जवळजवळ या फोटोचे पार्ट करून घेतलेत आपण मेन फोटो. त्यानंतर सिम्पली आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, जो आपला ओव्हरलेचा व्हिडिओ होता तो इथून डिलीट करायचा. त्यासाठी ओव्हरले मध्ये क्लिक करायचा आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं, डिलीटच्या बटनावरती क्लिक करून हा व्हिडिओ डिलीट करून घ्यायचा. त्यानंतर बघू शकता आपला मेन फोटो अशा प्रकारे एकदम कडक म्हणजे दिसत आहे. तर आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला अजून एक चेंजेस करायचे, ते म्हणजे काय करायचं मित्रांनो बघू शकता इथं तुम्हाला ब्लॅक व्हिडिओमध्ये पीएनजी दिसत असेल तर ती सिम्पली इथं तुम्हाला ऍड करून घ्यायची. आपल्या मटेरियल मधून डाउनलोड करून घेतल्यानंतर ती कुठे ऍड करायची आहे, तर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं, हा वाला आपला पहिला पार्ट आहे फोटो. त्यानंतर इथे मित्रांनो बघू शकता इथं एकदम बॅक आल्यानंतर इथं साऊंड काहीच नाही म्हणजे बघू शकता इथं मोठं दाखवतं आणि इथं काहीच. तर सिम्पली मित्रांनो जो काय पहिला फोटो झाल्यानंतर दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक कर आणि असं डाव्या साईडला स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं तुम्हाला रिप्लेसचं बटन म्हणजे त्याच्यावरती क्लिक करणं आणि सिम्पली इथून तुम्हाला अशा प्रकारे जे काही ब्लॅकची पिन डाउनलोड केलेली ती सिम्पली तुम्ही इथं ऍड करून त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा फोटो सोडायचा आहे. त्यानंतर जो काय पुढचा फोटो असणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सिम्पली परत एकदा डाव्या साईडला क्लिक ढकलायचं आहे आणि रिप्लेसच्या बटनावर क्लिक करून आपली ब्लॅक जी काय पीएनजी ती ऍड करून घ्यायचं. त्यानंतर पुढचा एक फोटो सोडायचा आहे, त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि जो काय आपला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर डाव्या साईडला ढकलून रिप्लेसच्या बटनावर क्लिक करून ब्लॅकची पीएनजी तर ऍड करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा पुढचा फोटो सोडायचा आहे आणि जो काय पुढचा त्याच्या पुढचा फोटो असणार आहे त्याच्यावर क्लिक करून रिप्लेस मध्ये जाऊन ही वाली ब्लॅक पीएनजी तुम्ही ऍड करून घ्यायची आहे. म्हणजे बघू शकता आपण अशा प्रकारे मी तुम्हाला पहिला फोटो ठेवलेला
ठेवलेला आहे, त्यानंतर दुसऱ्या फोटोला आपण ब्लॅक पेनने रिप्लेस केलेला आहे, तिसरा फोटो ठेवलेला आहे, चौथ्याला ब्लॅकने रिप्लेस केलेला आहे, पाचवा ठेवलेला आहे, सातवा ठेवलेला आहे, आठव्याला आपण परत एकदा रिप्लेस इथं केले. त्यानंतर पुढचे जे काही ते आहे तसे ठेवले. पुढे काही इथं हे बघू शकता तुम्ही, जे काही साऊंड आहे साऊंडचे इथं बघू शकता, इथं साऊंड काहीच नाही, तिथं आपण ब्लॅक केले, तर इथून तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, त्यानंतर आता सिम्पली मित्रांनो फोटोना ॲनिमेशन देण्यासाठी सिम्पली पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे मित्रांनो सिम्पली. आणि त्यानंतर मित्रांनो जे काय पहिले इन मध्ये जायचं आहे आणि इन मध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो फ्लॅश इन अशा प्रकारचं जे काही दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुमची पहिली ॲनिमेशन असणार आहे इथं. त्यानंतर सिम्पली बरोबर पुढे जायचं आहे आणि जो काय परत एकदा पुढे गेल्यानंतर दुसऱ्यांदा बघू शकता ब्लॅक येणार आहे, त्यानंतर परत एकदा अशा प्रकारे येणार आहे. तर त्या पुढच्या फोटोला काय करायचं तुम्हाला सिम्पली मित्रांनो इथं डाव्या साईडला ढकलायचे आणि बघू शकता रॉक हॉरिझॉन्टल अशा प्रकारचं इफेक्ट दिसेल इथं ॲनिमेशन, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ही वाला ॲनिमेशन याला अप्लाय करून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे. ओके, त्यानंतर पुढे जायचं, पुढे गेल्यानंतर ह्याला पण पुढच्या फोटोला पण सिम्पली आपण इथं जे ते रॉक हॉरिझॉन्टल ही वाली रॉक वर्टिकल जे काय तर तीच ॲनिमेशन इथं अप्लाय करत आहोत. ओके, त्यानंतर पुढच्या फोटोला पण सिम्पली हा वालाच इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. नंतर पुढच्या फोटोला पण सेम सिम्पली हाच इफेक्ट तुम्ही इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो बघू शकता आपण कशा प्रकारे इफेक्ट दिलेला आहे, तुम्हाला परत एकदा सांगतो. बघू शकता पहिल्या फोटोला जे आपण ॲनिमेशन मध्ये गेलेलो आहे, इन मध्ये गेलेलो आहे आणि सिम्पली फ्लॅश इन इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर इथं ब्लॅक आलेले, त्यानंतर पुढच्याला जे आपण रॉक वर जो काय वर्टिकल आहे तो इफेक्ट दिलेला आहे, त्याच्या पुढच्याला पण सेम तोच दिलेला आहे, त्याच्या पुढच्याला पण सेम तोच दिलेला आहे आणि त्याच्या जो काय पुढचा पार्ट आहे तो पण त्याला पण आपण हाच इफेक्ट दिलेला आहे. म्हणजे हे काय बघू शकता 1 2 3 4 जे चार आहेत त्या चारला आपण रॉक वर्टिकल हाच इफेक्ट दिलेला आहे आणि स्टार्टिंगला जो आपण 1 नंबर फ्लॅश इन दिलेला आहे. आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं जिथं बघू शकता ब्लॅक लास्ट आहे इथं, त्यानंतर पहिल्या ह्याला आपण रॉक वर्टिकल आता दिलेला आहे, त्यानंतर पुढच्या पार्टवर यायचं, पुढच्या पार्टला इथं जिथे मित्रांनो सिम्पली तुम्हाला स्विंग बॉटम अशा प्रकारचा इफेक्ट द्यायचा म्हणजे बघू शकता डाव्या साईडला टाकलाय तर सापडून जाईल लगेच तुम्हाला. ओके, काहीच विषय नाही. ओके, एकच मिनिट. ओके, तर बघू शकता इथं सापडलेली तुम्हाला स्विंग बॉटम अशा प्रकारे याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते जो काही पुढचा पार्ट असणार आहे त्याला सिम्पली आपल्या इथे मित्रांनो स्विंग बॉटमच्या पुढे जो काही इफेक्ट आहे शेक झूम शेक 3 तर शेक 3 वर क्लिक करून तो आला इफेक्ट इथं आपल्याला म्हणजे इथं अप्लाय करायचा आहे. ओके, नंतर मित्रांनो सिम्पली काय करायचं जो काही तिसरा पार्ट असणार आहे त्याला सिम्पली मित्रांनो आता बघू शकता स्टार्टिंगला यायचं आणि डाव्या साईडला ढकलायचं थोडंसं शेक झूम अशा प्रकारचा इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. म्हणजे मित्रांनो बघू शकता हा जो ब्लॅक साईडची पिंजी संपल्यानंतर पहिल्या ह्याला आपण रॉक वर्टिकल दिलेला आहे, त्यानंतर जो काय पुढचा असणार आहे त्याला आपण स्विंग बॉटम अशा प्रकारचा इफेक्ट दिलेला आहे, त्याच्या पुढच्याला शेक 3 दिलेला आहे आणि तिसरा जो काय पार्ट असणार आहे त्याला आपण शेक झूम अशा प्रकारचा इफेक्ट इथं दिलेला आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो आपण आता पुढे काय करणार आहे परत एकदा जे ते पुढचा जो काय पार्ट असणार आहे त्या पुढच्या पार्टला आपण डाव्या साईडला ढकलून इथं जे ते बघू शकता बॉटम वर म्हणजे जो काय बॉटमचा आपण आता इफेक्ट दिलेला स्विंग बॉटम तो इफेक्ट इथं आपण परत एकदा अप्लाय करणार आहे. ओके, त्यानंतर त्याचा जो काय पुढचा इफेक्ट जो काय पुढचा पार्ट असणार आहे त्याला सिम्पली आपण परत एकदा शेक 3 अशा प्रकारचा इफेक्ट इथं अप्लाय करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो जो काय पुढचा मोठा पार्ट असणार आहे थोडासा त्याला सिम्पली मित्रांनो इथं जिथं बघू स्टार्टिंग लिहून जायचं आहे आणि क्रॉस ओपन अशा प्रकारचा इथं इफेक्ट दिसून जाईल, त्याच्यावरती क्लिक करून हा वाला इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं जे ते लास्टचा पार्ट भेटून जाईल तुम्हाला. लास्टच्या पार्टला सिम्पली मित्रांनो तुम्हाला जे तिथं कॉम्बो मध्ये जायचं आहे आणि कॉम्बो मध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो इथं जे तुम्हाला जो काही बाउन्सचा इफेक्ट दिसणार आहे तो इथं सिम्पली तुम्हाला इथं ऍड करून घ्यायचा आहे. तर बॉक्सला डाव्या साईडला ढकलल्यानंतर इथं जे बाउन्सचा इफेक्ट इथे येणार आहे. ओके, तर इथं बाउन्स 1 आलेला आहे, तो वाला इफेक्ट तुम्ही इथं बाउन्स 1 वाला इथं अप्लाय करायचा आहे आणि बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे सगळ्या फोटोला आपण ॲनिमेशन इथं देऊन घेतलेले. जर का काय कळलं नसेल मित्रांनो तर परत एकदा व्हिडिओ बघा, नक्की समजेल. आणि मित्रांनो बघू शकता मी अशा प्रकारे फोटोमध्ये हे स्क्रीनशॉट दिलेले आहे, त्या स्क्रीनशॉटवरून तुम्हाला समजू शकते. ओके, तर सिम्पली आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं जे ते फोटोच्या म्हणजे जे काय आपल्या व्हिडिओ 2 ट्रान्झॅक्शन वापरले ते ट्रान्झॅक्शन द्यायचे त्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं जे ते बघू शकता स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला नंतर सिम्पली मित्रांनो बघू शकता इथं 1 2 3 4 ब्लॅक शॅडोच्या म्हणजे जेवढ्या ब्लॅक शॅडोच्या पेन संपल्यानंतर इथं बघू शकता सलग पार्ट चालू होते इथनं. ओके, तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं ब्लॅक शॅडोची पिंजी संपल्यानंतर इथं जो काय हे ट्रान्झॅक्शनचं बटन दिसत आहे या फोटोच्या ब्लॅक शॅडोच्या मध्ये तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथं जे इथे लेन्स ब्लर अशा प्रकारचं जे काय इथं ट्रान्झॅक्शन असणार आहे त्याच्यावरती क्लिक करून इथं अप्लाय करून घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारचा आहे त्याला आपण इथं अप्लाय करून घेतलेला. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली अजून एक ट्रान्झॅक्शन इथं ऍड करायचा तो म्हणजे मित्रांनो पुढे टाकलायचा एकदम शेवटी यायचं आहे आणि शेवटीनंतर जो काय शेवटचा फोटो आहे त्या शेवटच्या फोटो आणि सेकंड फोटो म्हणजे ह्या 2 फोटोच्या मध्ये जो काय शेवटचा ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथं जो काय बघू शकता
ट्रान्झॅक्शनच्या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर ऑब्लिक ब्लर अशा प्रकारचा येतो, त्याच्यावरती क्लिक करून हा वाला अप्लाय करून घ्यायचा आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला आता काय करायचं आहे, इथं जे बघू शकता स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर मित्रांनो आता जे ते आपल्याला इथं जो काही फिल्टर आहे तो फिल्टर इथं फिल्टर्स तिथं आपल्याला ऍड करायचे, 2 फिल्टर ऍड करायचे जे तुम्हाला ब्लॅक फोटो दिसले असतील, सॉरी ब्ल्यू सारखे, म्हणजे जो काही वेगवेगळे 2 फोटो दिसले असतात बोटोचे पार्ट, तर ते कसे क्रिएट केले तर त्यासाठी सिम्पली मित्रांनो फिल्टर द्यायचा आहे. तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं बघू शकता, अशा प्रकारे स्टार्टिंग पासून बघत यायचं आहे. ओके, तर असा व्हिडिओ बघत प्ले करत या तुम्ही. प्ले करत आल्यानंतर सिम्पली मित्रांनो जिथं आपण एक बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशन दिलेले. ओके, तर बघू शकता इथं जे ते आपण 0.08 संपल्यानंतर, तर बघू शकता 0.8 संपल्यानंतर हा जो काय फोटो आहे त्या फोटोला आपण अशा प्रकारे ॲनिमेशन दिलेले. ॲनिमेशन कसं दिलेत मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. ओके, तर सिम्पली मित्रांनो ह्या फोटोच्या ॲनिमेशनच्या इथं स्टार्टिंगला यायचं आहे. बघू शकता ह्या फोटोचे आपण स्टार्टिंगला आलेले 0.08 येतं. ओके, तर त्यानंतर सिम्पली मित्रांनो फिल्टरमध्ये जायचं आहे तुम्हाला, आणि फिल्टरमध्ये गेल्यानंतर सिम्पली तुम्हाला जे इथं अनआर्बोनॉइड म्हणजे बघू शकता डाव्या साईडला क्लिक करायचं. तुम्हाला सांगतो इथं कशा प्रकारचा जो काही इफेक्ट आहे तो इथं असणार आहे. ओके, अनआर्बोनॉइड, तर इथं बघू शकता स्टार्टिंगला ते मी उगाच तुम्हाला डाव्या साईडला टाकला म्हणलं. ओके, तर सिम्पली मित्रांनो बघू शकता इथं स्टार्टिंगला जो काय अनआर्बोनॉइड इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा वाला इफेक्ट इथं अप्लाय करून घ्यायचा आहे, आणि ही जी काही सेटिंग आहे ती फुल करायचं एकदम 100%. ओके, तर बघू शकता अशा प्रकारचा आपला एकदम वेगळा फोटो इथं दिसणार आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो सिम्पली आपल्याला अजून एका फोटोला अशा प्रकारे सेम इफेक्ट अप्लाय करायचा आहे, म्हणजे जो काही फिल्टर आहे तो अप्लाय करायचा आहे. तर सिम्पली मित्रांनो पुढं प्ले करत राहायचा असा व्हिडिओ हाताने. ओके, तर सांगतो मी तुम्हाला पुढं सेकंडला जो काय फोटो असणार आहे त्या फोटोला आपल्या इथं ऍड करायचा आहे. म्हणजे बघू शकता हा वाला लास्ट फोटो आहे, तर सेकंडलाच हा वाला. ओके, तर सेकंड लास्टच्या फोटोला स्टार्टिंगला यायचं आहे, फिल्टरमध्ये जायचं आहे आणि अनआर्बोनॉइड पहिला जो काय त्याची ऍड करून 100% सेटिंग ऍड करायची त्याची, आणि अशा प्रकारे इथं ऍड करून घ्यायचा. म्हणजे बघू शकता आपण हा जो काही फिल्टर आहे तो फिल्टर मित्रांनो सेकंडलाच फोटोला, आणि त्यानंतर बघू शकता 1 आणि 2 त्याच्या पुढचे 2 फोटो सोडलेले आहेत, आणि जो काही त्याच्या तिसरा फोटो आहे मागून त्यानंतर जो तिसरा फोटो त्याला पण आपण अर्बोनाइट अशा प्रकारचा इफेक्ट इथं अप्लाय, म्हणजे फिल्टर जो काही आपलं इथं जे ते अप्लाय केलेलं आहे. ओके, तर आता सिम्पली मित्रांनो इथं तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचे, त्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता इफेक्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, आणि मित्रांनो स्टार्टिंगला नंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि सिम्पली मित्रांनो इथं बघू शकता इथं जो काय तुम्हाला ट्रेंडिंग मध्ये बघू शकता तर निगेटिव्ह जो काही हवाला इफेक्ट दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं सिम्पली, आणि इथं बरोबरच्या बटनावर क्लिक करून इथं ऍड करून घ्यायचं. ओके, आणि ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे मित्रांनो ती ड्युरेशन बघू शकता इथपर्यंत वाढवून घ्यायचं, म्हणजे जे काही ब्लॅक शॅडोचे पिंजे आहेत ते आपल्या जिथपर्यंत संपत नाही तिथपर्यंत आपण इथं वाढून घेतलेलं. ओके, त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे एकदम कडक मध्ये असा लुक येणार आपल्या फोटोला पण. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं, हा वाला इफेक्ट संपल्या म्हणजे जो जिथं संपतो इफेक्ट तिथं येऊन जायचं आपल्याला बघू शकता. ओके, तर इथं आलं तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला परत एकदा सिम्पली जे इथं बघू शकता इफेक्ट मध्ये जायचं आहे, बॉडी इफेक्ट मध्ये जायचं आहे, आणि सिम्पली बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर ग्लो लाईनच्या बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला, आणि सिम्पली मित्रांनो वर टाकल्याचं. वर टाकल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्हाला टोटम फ्लेम अशा नावाचा इफेक्ट इथे येणार आहे, त्याच्यावरती क्लिक करून इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. ओके, तर अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मागं जे ते फोटोच्या बरोबर तुम्हाला तसलं इफेक्ट इथं अप्लाय झालेलं दिसणार आहे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो कॉपीच्या बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला इथं, आणि कॉपी केल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, हा जो काही व्हिडिओ संपतो त्या शेवटी घेऊन यायचा बरोबर. ओके, तर त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे परत एकदा इथं जे ते अशा प्रकारे इथं अप्लाय झालेलं. ओके, तर आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, त्यानंतर सिम्पली जे बघू शकता अशा प्रकारे फिल्टर केलेले आपण 2 फोटो आहेत, तर त्या फोटो कशी यायचा आहे, म्हणजे बघू शकता हा वाला जो काय फोटो आहे त्या फोटो कशी आलेला आपण 0.08च्या पुढे अशा प्रकारे निळा फोटो दिसणार आहे जो का आपण आता फिल्टर केला, त्याच्यापाशी आल्यानंतर स्टार्टिंग लिहून जायचं आहे, आणि सिम्पली मित्रांनो इथं जिथं तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे, त्यानंतर सिम्पली मित्रांनो नाईट क्लब या बटनावर, आणि सिम्पली मित्रांनो वर टाकल्याचं, त्यानंतर इथं बघू शकता ब्लॅक फ्लॅश अशा प्रकारचे दिसणार त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली ऍडजस्टच्या बटनावरती क्लिक करून याची जी काही इंटेन्सिटी ती फुल करायची तुम्हाला इथं. ओके, त्यानंतर मित्रांनो ह्याची ड्युरेशन आहे, ड्युरेशन मित्रांनो फक्त एका फोटो पुरते ठेवायचं, म्हणजे जो आपण इफेक्ट दिला जो काय फोटो होता बघू शकता हा वाला निळा फोटो. ओके, तर तेवढीच ठेवायची. त्यानंतर कॉपी करायचं याला, आणि जो काय पुढचा आपण पुढे एक निळा फोटो सेकंड लास्ट वाला त्याच्यापाशी घेऊन यायचं, त्याच्या स्टार्टिंगला बरोबर ऍडजस्ट करायचं इथं बघू शकता अशा प्रकारे, आणि जे ड्युरेशन आहे ते ड्युरेशन बरोबर या फोटो पुरती मर्यादित ठेवायचे. ओके, अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो एकदम लास्टच्या फोटोच्या स्टार्टिंग लिहून जायचं बघू शकता इथं 0.12च्या पुढे लास्टचा फोटो आहे आपला बघू शकता अशा प्रकारे. ओके, या स्टार्टिंगला नंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे, नाईट क्लब मध्ये जायचं आहे, आणि सिम्पली पहिलं जो काही व्हायब्रेशन ब्लर आहे त्याच्या इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा, आणि त्याची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं अशा प्रकारे तुम्ही वाढून घेऊ शकता बघू शकता अशा प्रकारे एकदम कडक इफेक्ट इथं अप्लाय केलेलं आहे आपण.
तर मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ होता तो व्हिडिओ बघू शकता, एकदम खतरनाक आणि राडा पद्धतीने इथं एकदम क्रिएट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो पुढचे व्हिडिओ आपण कुठल्या टॉपिकवर करायचे आहेत ते पण तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवर शेअर करून सांगू शकताय. त्यासाठी आपली इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर मित्रांनो मी भेटतो तुम्हाला पुढच्या एकदम खतरनाक व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.